Hello everyone, welcome to Urja Spoken English class. Today we are going to start our next number session, that is types of to be. Okay, to be. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण स्कूलमध्ये तर पाहिलंच आहे व्हॉट इज टू बी. ओके, आता स्पीकिंगमध्ये याचा काय रोल आहे हे आपण शिकणार आहोत. ओके, सो बघा, टाइप्स ऑफ टू बी प्रेझेंटमध्ये आहे एम, इज, आर. लक्षात येतं, एम, इज, आर या तिन्ही शब्दांचा अर्थ आहे. पास्टमध्ये टाइप्स ऑफ टू बीमध्ये आहे वॉज, वर. वरचा उच्चार तुम्ही वेअर केला तरीही चालतं, आपल्या भागामध्ये वेअरच युजली यूज केला जातो, बट रिअल प्रोनाउन्सिएशन इज वर. ओके, वॉज अँड वेअर इट मीन्स होता, होते. ओके, देन फ्युचरमध्ये आहे विल बी. ओके, विल बी मीन्स असेल, भविष्यात असेल. सो विच आर द टाइप्स ऑफ टू बी? एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी. एम, इज, आर मीन्स आहे, वॉज, वेअर मीन्स होता, होती, अँड विल बी मीन्स असेल. लक्षात येतं? सो बघा, आता यांचा यूज कुठे करायचा आहे लक्षात घ्या. टाइप्स ऑफ टू बी माहीत नसेल तर काहीही आपल्याला इंग्लिश काहीही बोलता येणार नाही आहे, लक्षात घ्या. सो आता थोडंसं रिकॉल करायचं आहे मागचा सेशन, दॅट इज प्रोनाउन्सिएशन. प्रोनाउन्सिएशनमध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आपण शिकवलं होतं मी तुम्हाला. तर सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आठवतं आहे कोणकोणते होते? म्हणजेच फर्स्ट प्रोनाउन आय, वी, यू, ही, शी, इट, दे. लक्षात येत आहे? सो सब्जेक्टिव्ह प्रोनाउनलाच आपण कर्तरी सर्वनाम असं म्हणतो, जे की नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच येतात. लक्षात येत आहे? कोणतंही वाक्य हे कर्ता कर्म क्रियापदाने बनतं मराठीमध्ये, तर इंग्लिशमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असा क्रम आहे. सो लक्षात ठेवा, सुरुवातीला सब्जेक्ट येणार आहे. सो इट्स नथिंग बट द सब्जेक्टिव्ह प्रोनाउन ऑर एनी नेम ऑफ अ पर्सन ऑर एनी प्लेस ऑर एनी थिंग्स. कोणत्याही वस्तूचं, नावाचं, कोणत्याही गोष्टीचं नाव सुरुवातीला हे सब्जेक्ट म्हणून काम करते. ओके, दॅट इज कर्ता. सो आता आपल्याला टाइप्स ऑफ टू बी कुठे कोणता वर्ड येतो हे आपल्याला शिकायचं आहे. ओके, सपोज मी आता एका साईडला पूर्ण आय, वी, यू, ही, शी, इट, दे किंवा कोणत्या एका व्यक्तीचं नाव लिहून ठेवलं. सुरुवातीला आपण सर्व घेणार आहोत प्रेझेंट इन प्रेझेंट टाइप्स ऑफ टू बी मीन्स एम, इज, आर घेणार आहोत. ओके, सो एम, इज, आर कुठे येणार आहेत लक्षात घ्या. आय एम, वी आर, यू आर, ही, शी, इटला इज येणार आहे मीन्स ही इज, शी इज, इट इज अँड दे आर. जर सपोज सब्जेक्ट म्हणून एका व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव, प्राण्यांचं नाव आलं असेल, एकच असेल, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर त्यानंतर इज यूज करायचं आपल्याला, इज. ओके, अँड इफ द सब्जेक्ट इज प्लुरल लाईक चिल्ड्रन, पीपल एक्सेट्रा, सो तिथं तुम्हाला यूज करायचं आहे आर. सो एम, इज, आर मध्ये एम आणि इज हा सिंग्युलर आहे, तर आर हा एकटाच फक्त प्लुरल आहे. आणि एमचं सांगायला गेलं तर एमचा अधिकार फक्त आयला दिलेला आहे. सो आय नंतर कधी ही इज येत नाही, म्हणून ही नंतरही कधी एम येत नाही. लक्षात येतं? सो आय एमच असते, आय एम, वी आर. सो आय एम मीन्स मी आहे, आय एम मी आहे. वी आर आम्ही आहोत. यू आर तू आहेस. यू आर तुम्ही आहात. ओके, ही इज तो आहे. शी इज ती आहे. इट इज ते आहे. आणि दे आर ते आहेत. इफ आय टेकन अ नेम ऑफ अ पर्सन, इफ राम इज राम आहे. श्याम इज श्याम आहे. गीता इज गीता आहे. राधा इज राधा आहे. ओके, पीपल आर लोक आहेत. चिल्ड्रन आर मुलं आहेत. लक्षात येत आहे? हा त्याचा एक क्रम आहे एवढा टाइप्स ऑफ टू बी मध्ये. ॲटलिस्ट ॲमेझॉन म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. मी जसं लिहिलंय तसं तुम्ही ॲटलिस्ट नोटबुकमध्ये राईट डाऊन करून जसं ते तसं पाठ करायचं. ओके, थोडंसं पुढे जाऊयात आता वॉज आणि विअरकडे. कुठे वॉज वापरायचा आणि कुठे विअर वापरायचा. सो अगेन राईट डाऊन ऑल द सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. एकाखाली एक सर्व सब्जेक्टिव्ह प्रोनाउन लिहून घ्यायचे आहे. तरी आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि एनी नेम ऑफ अ पर्सन. ओके, सो आय नंतर येते वॉज. आय वॉज, वी वर, यू वेअर, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज अँड दे वेअर. अँड सपोज एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं की राम, श्याम, गीता, नीता, अनिता म्हणता कळता कोणाचं आहे. सो राम वॉज, श्याम वॉज, नीता वॉज, गीता वॉज. इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर you have to use was, and if the subject is plural like children, people, boys, girls,
etc. Students, teachers, you can use wear. Means children wear, people wear, boys wear, girls wear. ओके. सो सी, आय वॉज, मी होतो किंवा मी होते, वी वेअर, आम्ही होतो, यू वेअर, तू होतास, यू वेअर, तुम्ही होते, ही वॉज, तो होता, शी वॉज, ती होती. ओके. इट वॉज, ते होते, दे वेअर, अगेन ते होते, बॉईज वेअर, मुलं होती, गर्ल्स वेअर, मुली होत्या, चिल्ड्रन वेअर, मुलं होते, पीपल वेअर, लोक होते. लक्षात येत आहे? ह्या अशा पद्धतीने आपल्याला यूज करायचं आहे. देन नेक्स्ट आहे विल बी. आता विल बी तर एकच आहे, फ्युचरसाठी आपण एकच यूज करणार आहोत विल बी, आणि ज्याचा मिनिंग आपण ऑलरेडी शिकलोय असेंड. सो कसं होईल, एका साईडनं सर्व सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, अगेन आय वी यू यू ही शी इट दे. सो आय विल बी, मी असेन, वी विल बी, आम्ही असू, यू विल बी, तू असशील, यू विल बी, तुम्ही असाल, ही विल बी, तो असेन, शी विल बी, ती असेन, इट विल बी, ते असतील, अँड दे विल बी, अगेन ते असतील. ओके. राम विल बी, राम असेन, श्याम विल बी, श्याम असेन. लक्षात येत आहे? सो ओव्हरऑल मला तुम्हाला यामध्ये एवढं सांगायचं आहे की जे की आपण ॲमेझॉन, वॉज, वेअर आणि विल बी शिकणार आहोत, कोणानंतर काय वापरायचं एवढं लक्षात घ्या. भरपूर लोकांना माहिती नाही ॲम कुठे वापरायचा, इज कुठे वापरायचा, किंवा वेअर कुठे, विल बी कुठे, कसा वापरायचा माहीत नसतं. आपण अत्यंत बेसिकपासून सुरुवात करत आहोत. लक्षात येतं? सो टाईप्स ऑफ टू बी तुम्हाला माहिती पाहिजे का, जर सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर फक्त इज किंवा वॉज किंवा विल बी तुम्ही यूज करू शकता. ओके. राम नंतर कधीही आर येणार नाही. सपोज मी असं घेतलं, राम अँड श्याम. लक्षात घ्या, राम अँड श्याम डॅश डॅश फ्रेंड्स. ओके. सो काय येईल आता, राम अँड श्याम हे दोघं आहेत ना. लक्षात घ्या, एकच फक्त सिंग्युलर असतं, दोन किंवा दोनपेक्षा जास्त असणारे सर्व प्लुरलमध्ये मोडतात. लक्षात येते? सो राम अँड श्याम हे दोन असल्यामुळे मी इथे पुट करणार आहे आर किंवा वेअर. विल बी ही चालेल, बट प्लुरलसाठी मला तुम्हाला सांगायचं आहे, राम अँड श्याम आर फ्रेंड्स किंवा राम अँड श्याम वेअर फ्रेंड्स. राम अँड श्याम फ्रेंड्स आहेत किंवा राम अँड श्याम फ्रेंड्स मित्र होते. काही कन्फ्युजन आहे, काही डाऊट्स? रिकॉल करायचं, रिवाइज करायचा, खूप वेळा व्हिडिओ बघायचा आहे. ओके. आता थोडंसं सेंटेन्स बनवूयात. आता मी आहे, तुम्हाला माहिती आहे की आय ॲम, पण मला असं म्हणायचं आहे की मी डॉक्टर आहे. कसं बोलणार हे वाक्य? मी डॉक्टर आहे, फक्त आय ॲम नंतर डॉक्टर पुट करा. आय ॲम अ डॉक्टर. मी टीचर आहे, आय ॲम अ टीचर. लक्षात येत आहे? आय ॲम अ गर्ल, आय ॲम अ बॉय. छोटे छोटे सेंटेन्स इथूनच आपण सुरुवात करणार आहोत. ओके. हे तर जमेल. आता मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे मस्तपैकी, का क्वेश्चन कसा बनवायचा. जे की तुम्ही ॲमेझॉन, वॉज, वेअर शिकले ना, क्वेश्चन बनवताना काहीच नाही, सब्जेक्ट आणि जे काही तुमचं जे टाइप्स ऑफ टू बी असणार, जो काही तुम्ही ॲमेझॉन, वॉज, वेअर, विल बी जो काही पुट केला असेल ना, त्याची फक्त प्लेस एक्सचेंज करायची. लक्षात येत आहे? मीन्स मी मुलगी आहे का, एम आय अ गर्ल. आधी काय होतं, मी मुलगी आहे, आय एम अ गर्ल. बट मी मुलगी आहे का, क्वेश्चन मार्क आला ना. सो एम आय अ गर्ल, आधी मी एम टाकला, मग आय लिहिला, एम आय अ गर्ल. आणि कोणतंही सेंटेन्स निगेटिव्ह जर आपल्याला शिकायचं असेल ना, लक्षात घ्या, कोणतंही हेल्पिंग व्हर्ब असो. आता हे जे टाइप्स ऑफ टू बी आहेत ना, हे हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. ओके. हे एक साईड बाय लक्षात ठेवा. सो कोणतंही हेल्पिंग व्हर्ब जर वापरलं ना, त्याच्यानंतर इमिजिएट नॉट येते बघा. आणि तुम्ही जर फार बारकाईने जर पाहिलं ना, की युजली ॲटलिस्ट बेसिक सेंटेन्समध्ये तरी छोट्या छोट्या सेंटेन्समध्ये नॉटची पोझिशन ही नेहमी थर्ड नंबरला असते. ओके. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे की मी टीचर नाही आहे, मी टीचर नाही. आय ॲम नॉट अ टीचर. किती नंबरला आलं? थर्ड. आय ॲम नॉट अ टीचर. ओके. आता इथून पुढे बोललं जाणारं प्रत्येक सेंटेन्स पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला बनवायचं. सो सुरुवातीला आपण घेऊया ॲम. मी खुश आहे, आय ॲम हॅपी.
आय एम हॅपी. मी खुश आहे का, मी खुश आहे का. एम आय हॅपी, मी खुश नाही आहे. आय एम नॉट हॅपी. लक्षात येत आहे. आर मध्ये बघा बरं, आम्ही दुःखी आहोत. आम्ही दुःखी आहोत. वी आर. लक्षात घ्या, वी आर असते, वी इज पण नसते, वी एम पण नसते. वी नंतर आरच यूज केला जातो, कारण वी हा प्लुरल आहे. आम्ही आहे ना, सो आम्ही हा शब्दच अनेक वचनी वाटतो, म्हणजे आहेच. सो वी आर, आम्ही आहोत. आम्ही दुःखी आहोत. वी आर सॅड. आम्ही दुःखी आहोत का. आर वी सॅड. वी आणि आर ची आपण प्लेस एक्सचेंज केली. आर वी सॅड, आम्ही दुःखी नाही होत. वी आर नॉट सॅड. ओके. बघा, तू हुशार आहेस. यू आर क्लेवर. तू हुशार आहेस का. आर यू क्लेवर. तू हुशार नाहीयेस. यू आर नॉट क्लेवर. लक्षात येत आहे. तो माझा भाऊ आहे. ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे का. इज ही माय ब्रदर. तो माझा भाऊ नाही आहे. ही इज नॉट माय ब्रदर. ती माझी मैत्रीण आहे. शी इज माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण आहे का. इज शी माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण नाही आहे. शी इज नॉट माय फ्रेंड. ओके. लक्षात येते. ते आपले पाहुणे आहेत. दे आर आवर गेस्ट. ते आपले पाहुणे आहेत का. आर दे आवर गेस्ट. ते आपले पाहुणे नाही आहेत. दे आर नॉट आवर गेस्ट. लक्षात येते. सपोज मी आता असं घेतलं की मोहन तुझा शत्रू आहे. मोहन इज युअर एनिमी. मोहन तुझा शत्रू आहे का. इज मोहन युअर एनिमी. मोहन तुझा शत्रू नाही आहे. मोहन इज नॉट युअर एनिमी. लक्षात येत आहे. सो बघा, हे ॲमेझारचा फंडा हा असाच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह, क्वेश्चन, निगेटिव्ह इतके छान पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. नाव वॉज अँड वेअर. सो व्हॉट वेन टू यूज वॉज अँड वेअर, जस्ट रिकॉल इट. ओके. सो फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे की मी उंच होते. आय वॉज टॉल. आय वॉज टॉल. मी उंच होते का. वॉज आय टॉल. मी उंच नव्हते. आय वॉज नॉट टॉल. आय वॉज नॉट टॉल. ओके. तू बुटका होतास. बुटका. यू वेअर शॉर्ट. तू बुटका होतास का. वेअर यू शॉर्ट. तू बुटका नव्हतास. यू वेअर नॉट शॉर्ट. ओके. तो सुंदर होता. लक्षात घ्या, तो इज युजली यूज फॉर द मेल. ओके. आणि सुंदर मीन्स ही वॉज नॉट ब्युटिफुल. लक्षात घ्या, जेव्हा एखादा पुरुष किंवा एखादा मुलगा सुंदर असतो ना, तर तो हँडसम असतो. हँडसम. तो ब्युटिफुल हा शब्द त्याच्यासाठी यूज नाही केला जात. ब्युटिफुल इज युजली यूज फॉर अ फिमेल. ओके. वुमन ऑर गर्ल. फिमेलसाठी ब्युटिफुल आहे, तर मेलसाठी हँडसम आहे. मग जर मी ही हा वर्ड सब्जेक्ट यूज केला आहे, तर डेफिनेटली मी एका मेलबद्दल बोलते आहे. सो तो सुंदर होता. ही वॉज हँडसम. तो सुंदर होता का. वॉज ही हँडसम. तो सुंदर नव्हता. ही वॉज नॉट हँडसम. ती सुंदर होती. शी वॉज ब्युटिफुल. ती सुंदर होती का. वॉज शी ब्युटिफुल. ती सुंदर नव्हती. शी वॉज नॉट ब्युटिफुल. लक्षात येत आहे. आता बघा, मला असं म्हणायचं आहे की तो कावळा होता. इट वॉज अ क्रो. प्राणी पक्षी निर्जीव वस्तू प्राणी पक्ष्यांसाठी इट वापरायचा आहे ना आपल्याला. सो तो कावळा होता. इट वॉज अ क्रो. तो कावळा होता का. वॉज इट अ क्रो. तो कावळा नव्हता. इट वॉज नॉट अ क्रो. आता आपण शिकणार आहोत विल बी असेल. आता विल बी मध्ये थोडंसं लक्ष द्यायचंय तुम्हाला माझ्याकडं की विल बीचा काय प्रॉब्लेम आहे का. विल आणि बी जरी म्हणताना एकत्र बोललं जातं ना, तर लिहिताना थोडं स्पेस आहे. 1 फिंगर डिस्टन्स आहे मध्ये विल आणि 1 फिंगर डिस्टन्स देन बी. सो क्वेश्चन आणि निगेटिव्ह बनवताना काय करायचं आपल्याला. क्वेश्चनला फक्त विलला आधी घ्यायचं, बीची पोझिशन तशीच ठेवायची. ओके. फॉर एक्झाम्पल, मी श्रीमंत आहे. मी श्रीमंत असेन. आय विल बी रिच.
I will be rich. मी श्रीमंत असेन का क्वेश्चन आला ना, सो फक्त विल आधी घ्यायचा आणि आय, बीची पोझिशन चेंज नाही करायची. सो विल आय बी रिच, विल आय बी रिच, मी श्रीमंत नसेन, आय विल नॉट बी रिच. जसं की मी सांगितलं नॉटची पोझिशन 3rd नंबरला आहे. सो आय विल नॉट बी, विल बीला सेपरेट व्हावं लागलं कारण नॉट आलं ना मध्ये. आय विल नॉट बी रिच. ओके. ते महाग असेल, काहीतरी वस्तू घ्यायची मला आणि मी असं म्हणते का नको ते मला, का तर ते महाग असेल. सो हिअर वी आर गोइंग टू यूज इट. It is used for the non-living things, animals and for birds. So please always keep it in mind. Okay. So ते महाग असेल, it will be expensive. ते महाग असेल का, will it be expensive. ते महाग नसेल, it will not be expensive. So I hope all your doubts are clear regarding types of to be, where to use am, is, are, was, were and will be. Okay, please try to make small sentences at least, not only in a positive sentence, please try to make it in a negative and also in a question sentences, because all are we used in our day-to-day life, in daily life. Okay, in our routine life. Please stay focused and watch more videos. Okay, so don't forget to complete your homework. At least write down 5 sentences of am, is, are, was, were and will be. Don't forget to send me. Okay, bye.